नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या युट्यूब चॅनलवरती. आज आपण नर्सिंग ऍप्टिट्यूडच्या थेअरी लेक्चर शूट करत आहोत. थेअरी लेक्चर मी तुम्हाला आज देणार आहे, ज्यामध्ये तुम्हाला व्हायटल साइन मी शिकवणार आहे. इंट्रोडक्शनचे लेक्चर ऑलरेडी आपलं कंप्लीट झालेलं आहे आणि हे आपलं दुसरं लेक्चर आहे. तर व्हायटल साइन पासून आपण सुरुवात करूया. व्हायटल साइन म्हणजे काय? शरीराच्या मूलभूत शारीरिक कार्यांची माहिती देणारी महत्वाची चिन्ह. मराठीमध्ये व्हायटल साइनला काय म्हटलं जात असतं? महत्वाची चिन्ह म्हटलं जात असतं. महत्वाची चिन्हे आपण म्हणत असतो व्हायटल साइनला. महत्वाची चिन्ह का म्हणतो आपण? तर ह्या चिन्हांवरनं आपलं जीवन हे आपल्याला कळतं की आपण जिवंत आहोत की नाही. ठीक आहे, त्यामुळे यांना व्हायटल साइन म्हटलं जातं. आपलं पूर्ण जीवन या व्हायटल साइन वरतीच काय असतं? अवलंबून असतं. म्हणून याला काय म्हणतो आपण? याला आपण व्हायटल साइन असं म्हणत असतो. ठीक आहे, तर व्हायटल साइन म्हणजे काय? तर आरोग्याची स्थिती तपासण्यासाठी वापरले जाणारे काय? चिन्ह, सायन्स. आरोग्याची स्थिती तपासण्यासाठी वापरले जाणारे सायन्स, त्यांना काय म्हणतो आपण? व्हायटल साइन. व्हायटल साइन म्हणजे काय थोडक्यात? तर लिहून सांगतो मला. आरोग्याची स्थिती तपासण्यासाठी वापरले जाणारे चिन्ह, त्यांना काय म्हणतो आपण? व्हायटल साइन असं म्हणत असतो. लिहून घ्या पटापट. नोट्स घ्या, नोटबुक घ्या, नोटबुक मध्ये लिहत चला पटापट पटापट. ओके. व्हायटल साइनचे प्रकार पुढे मी तुम्हाला सांगतो. व्हायटल साइनचे प्रकार कोणते कोणते प्रकार आहेत व्हायटल साइनचे? चला, तर पहिल्या नंबरला असतो टेम्परेचर. पहिल्या नंबरला काय आहे? टेम्परेचर. दुसऱ्या नंबरला येतं पल्स. तिसऱ्या नंबरला येतं रेस्पिरेशन. चौथ्या नंबरला येतं ब्लड प्रेशर. ठीक आहे, तर टेम्परेचरला आपण काय म्हणतो? तापमान म्हणतो. टेम्परेचरला काय म्हणतो आपण? तापमान म्हणतो. पल्स म्हणजे आपले नाडी, हृदयाचे ठोके. रेस्पिरेशन म्हणजे श्वसन आणि ब्लड प्रेशर म्हणजे आपला रक्तदाब. असे एकूण किती प्रकार आहेत? 4 प्रकार आहेत. कशाचे? व्हायटल साइनचे. व्हायटल साइनचे प्रकार किती? 4. पहिला टेम्परेचर, दुसरा पल्स, तिसरा रेस्पिरेशन, चौथा ब्लड प्रेशर. हे काय आहेत व्हायटल साइनचे प्रकार? व्हायटल साइनचे प्रकार किती? 4. पहिला टेम्परेचर, दुसरा पल्स, तिसरा रेस्पिरेशन, चौथा ब्लड प्रेशर. व्हायटल साइनचे प्रकार किती? 4. टेम्परेचर, पल्स, रेस्पिरेशन, ब्लड प्रेशर. सिक्वेन्स विचारली जाते परीक्षेमध्ये की व्हायटल साइनची सिक्वेन्स कशी आहे? तर कशी सिक्वेन्स? टेम्परेचर, पल्स, रेस्पिरेशन आणि ब्लड प्रेशर. तर ही काय आहे? व्हायटल साइनची सिक्वेन्स आहे. परीक्षेमध्ये विचारली जाते. नर्सिंग ऍप्टिट्यूडच्या परीक्षेमध्ये विचारली जाते. त्याच्यामुळे अशी सिक्वेन्स लक्षात ठेवायची. चला, पहिलं टेम्परेचर. पहिलं काय आहे? टेम्परेचर. टेम्परेचरला मराठीत काय म्हणतात? तापमान. ओके. टेम्परेचर म्हणजे काय? शरीरातील उष्णता. त्यालाच काय म्हटलं जात असतं? टेम्परेचर म्हटलं जात असतं. शरीरातील उष्णता किंवा ताप. नंतर तुम्हाला सांगतो मी, नॉर्मल बॉडी टेम्परेचर किती असतं? नॉर्मल बॉडी टेम्परेचर, महत्वाचा मुद्दा. किती असतं नॉर्मल बॉडी टेम्परेचर? फॅरनहाइट मध्ये जर बघायला गेलो 98.6 डिग्री फॅरनहाइट असतं. आणि जर डिग्री सेल्सिअस मध्ये बघायला गेलो तर डिग्री सेल्सिअस मध्ये किती असतं? 37 डिग्री सेल्सिअस नॉर्मल बॉडी टेम्परेचर असतं. पुढे टेम्परेचर कुठे कुठे मोजतात? टेम्परेचर मोजण्याच्या जागा विचारल्या जाऊ शकतात. साइट्स ऑफ
मेजर इन टेम्परेचर. कुठल्या कुठल्या साईट आहेत बघा सांगतो. पहिली आहे ओरल, दुसरी आहे एक्झिलरी, तिसरी आहे रेक्टल, चौथी आहे टिम्पॅनिक. ओरल म्हणजे कुठून टेम्परेचर घेतो आपण? तोंडातून. तोंडातून. एक्झिलरी बगल म्हणणं. तुम्ही जाहिरात बघितली असेल, डॉक्टरांकडे गेले असेल तर मोस्टली कुठे घेतात? बगल म्हणूनच घेतात. रेक्टल, रेक्टलला कोणता मार्ग म्हणतात? गुद मार्ग म्हटला जात असतो. आणि टिम्पॅनिक म्हणजे कुठून? कानातून. हे काय साईट सेट टेम्परेचर मेजर करायचे, या ठिकाणाहून टेम्परेचर मेजर करतात. जर टेम्परेचर कुठल्या कुठल्या कारणांमुळे टेम्परेचर वाढतं, टेम्परेचर वाढण्याची कारण सांगतो. पहिलं कारण आहे तुमचं इन्फेक्शन. इन्फेक्शन म्हणजेच काय? संसर्ग. दुसरं कारण आहे तुमचं एक्झरसाइज म्हणजेच काय? व्यायाम. तिसरं कारण आहे तुमचं स्ट्रेस म्हणजेच तणाव. आणि चौथं कारण आहे तुमचं हॉट एन्व्हायरमेंट म्हणजेच काय? गरम किंवा उष्ण वातावरण. ठीक आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, दुसरा व्हायटल साईन आहे आपला, तो म्हणजे पल्स. पल्सला मराठीमध्ये नाडी किंवा हृदयाचे ठोके म्हटले जात असतात. हृदयाचे ठोके देखील हा एक व्हायटल साईन आहे. 2 नंबरचा व्हायटल साईन असतो. तर पल्स म्हणजेच काय? तर हृदयाच्या प्रत्येक ठोक्यामुळे ज्या आपल्या धमनी असतात त्यांच्यामध्ये लहर जाते, त्या लहरीला काय म्हटलं जात असतं? पल्स म्हटलं जात असतं. सोप्या भाषेत जर सांगायला गेलो, पल्स म्हणजेच काय? तर हृदयाचे ठोके. तर सगळ्यात आधी तुम्हाला या ठिकाणी लक्षात ठेवायचे आहे ते म्हणजे नॉर्मल पल्स रेट. नॉर्मल पल्स रेट तुम्हाला या ठिकाणी लक्षात ठेवायचा आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, नॉर्मल पल्स रेट किती असतो? तर ऍडल्टमध्ये 60 ते 100 कशामध्ये मोजतात पल्स? तर बीट्स बीट्स पर मिनिट. हा काय तुमचा नॉर्मल पल्स रेट आहे. नॉर्मल पल्स रेट किती तुमचा? तर 60 ते 100 बीट्स पर मिनिट. हा काय तुमचा नॉर्मल पल्स रेट आहे. लिहून घ्या. ओके, व्हेरी गुड. नेक्स्ट आपण बघून घेऊया. या ठिकाणी पल्स पल्स मध्ये 2 गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्या राजांनो. 2 गोष्टी कुठल्या कुठल्या लक्षात ठेवायच्या आहे? तर पहिला नंबरला येतो ट्रॅकिकार्डिया आणि दुसरा येतो ब्रॅडिकार्डिया. ठीक आहे. तर ट्रॅकिकार्डिया म्हणजे काय राजांनो? लिहून घ्या. ट्रॅकिकार्डिया म्हणजे पल्स रेट 100 बीट्स पेक्षा जास्त जर होत असेल, 100 बीट्स पेक्षा 100 बीट्स पर मिनिट पेक्षा जर पल्स रेट जास्त होत असेल तर त्या स्थितीला काय म्हटलं जात असतं? ट्रॅकिकार्डिया म्हटलं जात असतं. आणि दुसरा आहे आपला ब्रॅडिकार्डिया. ब्रॅडिकार्डिया म्हणजेच काय? तर पल्स रेट 60 बीट्स पर मिनिट पेक्षा कमी. जर 60 प्रत्येक सेकंदाला प्रत्येक मिनिटाला जर 60 ठोक्यांपेक्षा कमी हृदयाचे ठोके पडत असतील तर त्याला काय म्हटलं जात असतं? ब्रॅडिकार्डिया म्हटलं जात असतं. त्याला काय म्हटलं जात असतं? ब्रॅडिकार्डिया म्हटलं जात असतं. या 2 स्थिती लक्षात ठेवायचं. विचारला जाऊ शकतो, एमसीक्यू विचारला जातो. गेल्या वर्षी पण विचारला गेला होता ट्रॅकिकार्डिया म्हणजे काय? तर ट्रॅकिकार्डिया म्हणजे इन्क्रीज हार्ट रेट आणि ब्रॅडिकार्डिया म्हणजेच काय? डिक्रीज हार्ट रेट. ओके, लिहिलं? ठीक आहे. आता तिसरा व्हायटल साईन आहे आपला, तो म्हणजे रेस्पिरेशन. तिसरा व्हायटल साईन कुठला आपला? रेस्पिरेशन. रेस्पिरेशनला मराठीमध्ये काय म्हटलं जातात? श्वसन म्हटलं जात असतं. श्वसन म्हणजे आपण जो श्वास घेतो तो देखील एक काय आहे? व्हायटल साईन आहे. तर याची व्याख्या काय आहे? मराठीमध्ये सांगतो. श्वास घेणे आणि सोडणे.
याला काय म्हटलं जातं सर? याला आपण म्हणतो रेस्पिरेशन. ठीक आहे. तर जे प्रौढ व्यक्ती असतात त्या प्रौढ व्यक्तींमध्ये ऍडल्ट ऍडल्ट मध्ये किती असतो नॉर्मल रेस्पिरेशन रेट? ऍडल्ट नॉर्मल रेस्पिरेशन रेट किती येईल? 20 ब्रीथ्स पर मिनिट. एका मिनिटाला किती श्वासोच्छ्वास असतो? 20 श्वासोच्छ्वास. 20 श्वास एका मिनिटाला नॉर्मल मानला जात असतो. ठीक आहे. तर या ठिकाणी लक्षात ठेवण्याचे अजून 2 सिच्युएशन सांगतो. पहिला आहे अपनिया विचारला जातो, दुसरा आहे डिसअपनिया हा पण विचारला जातो. पहिले मी तुम्हाला अपनिया सांगतो काय असतो. 2 स्थिती लक्षात ठेवायचं, अपनिया आणि दुसरा कोणता आहे डिसअपनिया. अपनिया म्हणजे काय? तर श्वसन पूर्णपणे थांबून जातं. श्वसन पूर्णपणे थांबणे. आणि डिसअपनिया म्हणजे काय? तर श्वास घेण्यास त्रास होणे किंवा धाप लागणे, त्याला काय म्हटलं जातं सर? डिसअपनिया म्हटलं जातं सर. रेस्पिरेशन समजलं? व्हेरी गुड. नेक्स्ट वायटल साईन आहे आपला लास्ट नंबरचा, दॅट इज एव्हरीबडी नो ब्लड प्रेशर. याला मराठीमध्ये काय म्हणतात? रक्तदाब असं म्हटलं जात असतं. तर रक्तदाबाची व्याख्या काय आहे? इंग्लिश मध्ये सांगू का मराठीमध्ये सांगू? ठीक आहे, दोन्ही भाषांमध्ये सांगतो. फोर्स फोर्स एक्झर्टेड बाय ब्लड ऑन दी वॉल्स ऑफ आर्टरीज. बाय ब्लड शब्द लाल अक्षरामध्ये पाहिजे होता. बाय ब्लड ऑन दी वॉल्स ऑफ आर्टरी, यालाच काय म्हणतो आपण? ब्लड प्रेशर म्हणतो. मराठीमध्ये कसं लिहिणार ब्लड प्रेशरला? तर रक्तवातांना आर्टरी म्हणजे काय? धमनी. आर्टरीला मराठीत म्हणजे काय म्हणतात? धमनी म्हणतात. आणि रक्तवातांना धमन्यांच्या भिंतीवरती जो फोर्स असतो, फोर्स म्हणजे काय? बल. जो दाब असतो, प्रेशर असतो, धमन्यांच्या भिंतींवरती पडणारा दाब, त्याला काय म्हटलं जात असतं? त्याला म्हणतात ब्लड प्रेशर. लिहून घ्या. या ठिकाणी सगळ्यात महत्वाचं, नॉर्मल ब्लड प्रेशर किती असतो? नॉर्मल ब्लड प्रेशर किती असतो? तर नॉर्मल ब्लड प्रेशर असतो 120/80. कशामध्ये मोजतात? मिलीमीटर ऑफ एचजी. एचजी म्हणजेच काय? एचजी म्हणजेच काय? मर्क्युरी. मिलीमीटर ऑफ मर्क्युरी. 120/80 मिलीमीटर ऑफ मर्क्युरी. दिस इज नॉर्मल ब्लड प्रेशर. ठीक आहे. तर जो तुमचा 120 आहे हा काय तुमचा सिस्टोलिक प्रेशर आहे. आणि 80 काय तुमचा? 80 तुमचा डायस्टोलिक ब्लड प्रेशर आहे. व्हेरी गुड. ओके, लिहिलं? ठीक आहे. या ठिकाणी आता लक्षात ठेवा, हिच्या कंडिशन, पहिली कंडिशन ती म्हणजे हायपरटेन्शन. हायपरटेन्शन कासचं हायपरटेन्शन कोणाला म्हणणार? हायपरटेन्शन तर 120/90 पेक्षा जर ब्लड प्रेशर असेल तर त्याला काय म्हणतो आपण? हायपरटेन्शन असं म्हणत असतो. त्याला काय म्हणतो आपण? हायपरटेन्शन म्हणतो. आणि दुसरी सिच्युएशन आहे ती म्हणजे हायपोटेन्शन. दुसरी परिस्थिती कोणती आहे? हायपोटेन्शन. हायपोटेन्शन म्हणजेच काय? तर 90/60 मिलीमीटर ऑफ मर्क्युरी पेक्षा
कमी ब्लड प्रेशर असेल तर त्याला काय म्हणतो आपण, हायपोटेन्शन असं म्हणत असतो. लिहिलं? ओके. नेक्स्ट लास्टचे टॉपिक आहे व्हायटल साईनचे महत्व. का आपण व्हायटल साईन नर्सिंग मध्ये काय इम्पॉर्टन्स मानलं जातं, तर ते तुम्हाला नर्सिंग साठी सगळ्यात जास्त लक्षात ठेवायचं आहे. ते म्हणजे रुग्णाची आरोग्य स्थिती आपल्याला याच्यानं समजतं. ठीक आहे. नंतर काय होईल, जो रोग असतो, आजार असतो, त्या आजाराचे निदान करण्यास मदत होते. रोगाचे निदान करण्यास काय होत असते, मदत होत असते. आणि पुढे उपचारांवर आपण उपचार करतोय, पेशंटला ट्रीटमेंट देतोय, तर तो ट्रीटमेंट त्याच्यावरती किती इफेक्ट करतोय, म्हणजे तो योग्य डायरेक्शन नाही का, योग्य मार्गाने का, हे करता. म्हणजेच काय, उपचारांचा परिणाम आपल्याला समजतो. ठीक आहे. आणि शेवटचं, जर इमर्जन्सी सिच्युएशन असेल, जर आपत्कालीन परिस्थिती असेल, तर ती ओळखता येते. ठीक आहे. तर हे होतं तुमचं व्हायटल साईनचं लेक्चर. सगळ्यांनी चॅनलला करायचंय सबस्क्राईब, व्हिडिओला करायचे लाईक. तुमच्या 12वीचा जो ग्रुप आहे, त्या 12वीच्या ग्रुपमध्ये हा व्हिडिओ करा शेअर. आणि डिस्क्रिप्शन मध्ये जो मी तुम्हाला व्हॉट्सअप ग्रुप दिलेला आहे, तो ग्रुप सगळ्यांनी काय करायचा आहे, जॉईन करून घ्यायचा आहे. ओके. तोपर्यंत विद्यार्थी मित्रांनो, जय हिंद, जय महाराष्ट्र.